झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनयाला राधिका आणि रेवतीने अद्दल घडवलीये, ज्यामुळे शनयाला स्वतःचा चेहरा पाहिल्यावर तिरस्कार वाटला असेल। खरं तर राधिकाला आपलं घर अस्ताव्यस्त झाल्याची काळजी असते आणि तिला ही गोष्ट अथर्वकडून कळलेली असते, म्हणून ती रेवतीला सांगते की आपण लवकरात लवकर घराची सफाई करून घेऊ। तसंच शनया बाहेर गेल्याचं त्यांना माहित असल्यानं त्या घरात जाण्याचं ठरवतात। जेव्हा त्या घरात पाऊल ठेवतात त्यावेळी शनयाने अनेक गोष्टी उलटसुलट ठेवून पसारा केलेला असतो। हे राधिकाला पाहवत नाही आणि ती भावुक होते, कारण शनयानं तिच्या संसाराला धक्का लावलेला असतो। मात्र रेवती आणि राधिका संपूर्ण घर झाडून घेतात। तसंच रेवती राधिकाला धडा शिकवण्याचं सुचवते। ज्यावेळी शनया घरी येते आणि घराचा पसारा आवरल्याचं पाहते त्यावेळी तिला प्रश्न पडतो की साफसफाई नक्की कोणी केली असावी। तसंच ती घाबरलेली सुद्धा असते। घरात सर्वत्र नजर टाकल्यावर तिच्या लक्षात येतं की इथे कोणीच नाहीये। तरीही भूताचा संशय तिच्या मनात येतो आणि ती मोबाईलवर हनुमान चालीसा सुरू करून तोंड धुवायला बाथरूम मध्ये जाते। तिथे तोंड टॉवेलला पुसल्यावरती तिच्या तोंडाला काळा रंग लागतो आणि याची पुसटची कल्पना देखील शनयाला नसते। पण काही वेळानं सहजच ती स्वतःचा सेल्फी काढते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपलं तोंड काळं झालंय। बिथरलेली शनया अखेर निनावी शक्ती आपल्याला त्रास देत असल्याचा संशय व्यक्त करते। या प्रसंगानंतर राधिका आणि शनया या दोघींमधील वाद विकोपाला जाणार असं दिसते। लवकरच या मालिकेचे 100 भाग पूर्ण होतील आणि या भागात काय इंटरेस्टिंग घडणार आहे याविषयीचे अपडेट्स देखील आम्ही आपल्याला देणार आहोत। त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठी।